विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज मी तुम्हाला तुमच्या पुस्तकातली पुढची कविता जिचं नाव आहे सीता गीत ही शिकवणार आहे. या कवितेचे कवी आहेत मोरोपंत रामाजीपंत पराडकर. मराठी काव्य परंपरेमध्ये 3 महत्त्वाच्या परंपरा होऊन गेल्या: संत परंपरा, पंडिती परंपरा आणि शाहिरी परंपरा. तर पंडिती परंपरेतले एक महत्त्वाचे कवी म्हणून मोरोपंतांचा उल्लेख केला जातो. संपूर्ण महाभारत त्यांनी आर्यावृत्तात लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याला आर्याभारत असं नाव पडलेलं आहे. तसंच मोरोपंतांची केकावली ही प्रसिद्ध आहे. मोर हा जो आपला राष्ट्रीय पक्षी आहे त्याच्या ओरडण्याला केका असं म्हणतात आणि म्हणून मोरोपंत पराडकरांनी लिहिलेलं जे काव्य आहे त्याला केकावली असं नाव देण्यात आलेलं आहे. तर आर्या केकावली, श्लोक केकावली या नावानं त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. तेव्हा मोरोपंत हे रामभक्त होते आणि त्यांनी 108 वेळा विविध वृत्तांमध्ये रामायण लिहिलेलं आहे. आणि प्रस्तुत जी कविता आहे सीता गीत ही मोरोपंतांनी लिहिलेलं हे एक गीत काव्य आहे. सावित्री गीत, रुक्मिणी गीत, सीता गीत अशी काव्य त्यांनी लिहिली. तर हे एक गीत काव्य आहे. तेव्हा या गीत काव्यातून वनवासातील सीतेच्या स्त्रीसुलभ भावना व्यक्त झालेल्या आहेत. आपल्यासमोर ही जी कविता आहे या कवितेचं नाव आहे सीता गीत आणि हा जो काव्याचा प्रकार आहे याला गीतकाव्य असं म्हटलं गेलेलं आहे. कविताच पण गीताच्या रूपात लिहिलेली ही कविता आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना रामायण माहितीच आहे. नुकतंच लॉकडाऊन झालं होतं आणि त्या काळामध्ये रामायण ही TV सिरियल पुन्हा एकदा दाखवण्यात आली. कदाचित तुम्ही सर्वांनी ती पाहिली असेल आणि त्यामुळे रामकथा पुन्हा एकदा तुमच्या समोर आली असेल. तर सीतागीत या कवितेमध्ये रामायणातलाच एक छोटासा भाग दाखवण्यात आला आहे, ज्या भागामध्ये सीतेनं त्या सुवर्णमृगाचा पाठलाग प्रभू रामचंद्रांना करायला लावला आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांना ते हरिण हातात सापडलं नाही आणि त्याचा मागोवा घेत ते खूप दूरवर गेले आणि मग त्याच कालावधीमध्ये येऊन रावणानं सीतेचं हरण केलं. तर हाच भाग या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा सुरुवातीला मी संपूर्ण कविता तुम्हाला वाचून दाखवते आणि मग नंतर त्याचा भावार्थ तुम्हाला समजावून सांगते. तुमच्यासमोर प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मण आणि सीतेसहित असलेलं हे भावचित्र आहे. सीता वनवासाला गेल्यानंतर अशोक वृक्षाखाली बसलेलं तिचं हे छायाचित्र तुम्हाला इथे पाहायला मिळतं. तर भावोजींनी केली माझी बहुसेवा, ती त्या महादेवा ठावी असे. तेथे शूर्पणखी भार्या व्हाया आली, तिला माझी भ्याली चित्तवृत्ती. भावोजींनी तिचा कर्णनासा छेद, केला की ते वेद शास्त्रतज्ञ. तिचा भाऊ खर होऊन या क्रुद्ध, करावया युद्ध आलाबाई. 14 सहस्त्र राक्षस पापिष्ठ, रणी केले पिष्ट स्वामींनी ते. तिने घ्राण रक्ते मुख मळविले, वृत्त कळविले रावणासी. छळाचा उपाय मनी आठविला, दृष्टे पाठविला मायामृग. स्वर्णरत्नमय मृग म्या देखिला, तो सत्य लेखिला मनामध्ये. गृहा आणावया मागे हरिणामी, दुःख परिणामी नेणोनिया. मज रक्षावया लक्ष्मणा ठेवूनी, निघाले घेऊनी धनुर्बाण. तेव्हा आपल्याला इथे सीतागीत ही कविता पाहत असताना सुरुवातीच्या
भागातल्या एक 10 ओव्या मी तुम्हाला वाचून दाखवल्या आणि त्यांचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या वेळेस आपण बाकीच्या ओव्या पाहूया. भावोजींनी केली माझी बहुसेवा, ती त्या महादेवा ठावी असे. माझे भाऊजी लक्ष्मण, सीता आपल्या सर्वांना सांगते आहे या कवितेच्या रूपातून, या गीताच्या रूपातून, की माझे भाऊजी कोण, तर लक्ष्मण हे माझे भाऊजी आहेत आणि त्यांनी माझी बहुसेवा केली. भाऊजींनी केली माझी बहुसेवा, ती त्या महादेवा ठावी असे. महादेवाला ती ठाऊक आहे. माझ्या भाऊजींनी माझी खूप सेवा केली आणि ही सेवा त्या महादेवाला ठाऊक आहे. माझ्या पतीला श्री रामचंद्रांना हे ठाऊक आहे. माझ्या भाऊजींनी माझी खूप सेवा केली. महादेव म्हणजे आपल्या नवऱ्याला उद्देशून, प्रभू रामचंद्रांना उद्देशून सीता इथे हा शब्द वापरते आहे. तर माझ्या भाऊजींनी माझी खूप सेवा केली आणि ती त्या महादेवाला ठाऊक आहे. तेथे शूर्पणखी भार्या व्हाया आली, तिला माझी भ्याली चित्तवृत्ती. तेथे शूर्पणखी भार्या व्हाया आली म्हणजे काय? शूर्पणखा ही रावणाची बहीण आहे आणि ती जेव्हा प्रभू रामचंद्र सीतेसहित वनवासात राहत होते त्यावेळेला तिथे शूर्पणखा आली. ती रावणाची बहीण होती आणि हे सगळे राक्षसगण त्यावेळेला जंगलात राहत होते आणि त्या जंगलात फिरता फिरता जिथे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता कुटी बांधून राहत होते त्या ठिकाणी ही शूर्पणखा आली आणि तिने काय केलं? तिथे शूर्पणखी भार्या भया आली, तिला माझी भ्याली चित्तवृत्ती. तिला पाहून हे घाबरले. शूर्पणखेला पाहून सीता घाबरली, कारण तिचं अक्राळ विक्राळ रूप, कारण ती राक्षसीण होती आणि तिचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहून सीता घाबरून गेली. भाऊजींनी तिचा कर्णनासा छेद केला की ते वेद शास्त्रतज्ञ. भाऊजींनी तिचा कर्ण आणि नासा छेद केला म्हणजे काय? सीता इथे आपल्याला सांगते की माझ्या भाऊजींनी, लक्ष्मणाने तिचे कान आणि नाक कापून टाकले, कारण माझे भाऊजी हे कसे आहेत? वेद आणि शास्त्र यात पारंगत आहेत, अतिशय हुशार असे माझे भाऊजी आहेत. तिचा भाऊ खर होऊन या क्रुद्ध, करावया युद्ध आला बाई. तिचा भाऊ, कुणाचा भाऊ? माझ्या त्या शूर्पणखेचा भाऊ. माझ्या भाऊजींनी त्या अक्राळ विक्राळ राक्षसिणीचे कान आणि नाक कापून टाकले आणि त्यावेळेला तिचा जो भाऊ आहे खर नावाचा, रावणाचा चुलत भाऊ असणारा हा खर नावाचा आणखीन एक राक्षस, शूर्पणखा जेव्हा लक्ष्मणानं तिचं कान आणि नाक कापलं तेव्हा तिची विटंबना झाली आणि ती अपमानित झाली आणि आपला अपमानाचा बदला आपल्या भावांनी घ्यावा म्हणून सांगायसाठी ती धावत धावत आपल्या भावांकडे गेली, रावणाकडे गेली, खराकडे गेली आणि तिनं सांगितलं की युद्ध तुम्ही केलं पाहिजे. माझ्याशी माझी विटंबना करायला आलेल्या या लोकांशी तुम्ही युद्ध केलं पाहिजे. 14 सहस्त्र राक्षस पापिष्ठ रणी केले पिष्ट स्वामींनी ते. 14 सहस्त्र राक्षस पापिष्ठ. मग खर हा शूर्पणखेचा भाऊ 14 सहस्त्र राक्षसांना घेऊन माझ्या नवऱ्यावर चाल करून आला आणि या 14 सहस्त्र राक्षसांना माझ्या नवऱ्यानं पिष्ट करून टाकलं, त्यांचं पीठ करून टाकलं म्हणजे काय? त्यांचा पार चुराडा करून टाकला. तिने घ्राण रक्ते मुख मळविले वृत्त कळविले रावणासी. तिने घ्राण रक्ते मुख मळविले. तिने म्हणजे तिने. या 14 सहस्त्र राक्षसांना राम लक्ष्मणानं सहजी मारून टाकलं आणि तिचं मुख रक्तानं
भरलेलं पाहून रावणालाही खूप राग आला. रावणापर्यंत हे वृत्त पोचलं आणि रावणाला खूप राग आला. तेव्हा रावणाने एक उपाय योजला. राम लक्ष्मणाचा काटा काढण्यासाठी रावणानं एक उपाय योजला. तो उपाय कोणता? तर त्यानं दृष्टे पाठविला मायामृग. एक मायामृग, एक कांचनमृग, एक सुवर्णमृग या रावणानं तिकडे पाठवला. स्वर्णरत्नमय मृग म्या देखिला, तो सत्य लेखिला मनामध्ये. स्वर्णरत्नमय मृग म्या देखिला. रावणानं कपट कारस्थान करण्याचं ठरवलं. जर राक्षसांच्या सेनेसहित आपण रामलक्ष्मणाशी युद्ध करायला गेलो तर राम लक्ष्मण हे इतके बलाढ्य वीर आहेत की ते क्षणार्धात सगळ्या राक्षसांचा पार चुराडा करून टाकतील याची जाणीव खर आणि त्याच्या 14 सहस्र राक्षसांच्या मृत्यूमुळे याला झालेली होती, रावणाला झालेली होती. आणि म्हणून त्यानं कपट कारस्थानानं राम लक्ष्मणांना मारायचं ठरवलं. आणि त्यानं काय केलं? एक मायामृग निर्माण केला. मारीच नावाच्या राक्षसाला स्वर्ण रत्नमय मृगाचं रूप दिलं आणि त्याला पाठवलं. या स्वर्णरत्नमय मृगाचं रूप दिलं आणि त्याला या राम लक्ष्मणाकडे पाठवलं. जेव्हा सीतेनं हा स्वर्णरत्नमय मृग पाहिला तेव्हा तिला तो खरा वाटला. ती त्या स्वर्णरत्नमय मृगावर मोहित झाली, लोभून गेली. तिला तो स्वर्णरत्नमय मृग आवडला आणि ती तिथेच थांबली. तिला तो सत्य वाटला आणि ती तिथेच थांबली. गृह आणावया मागे हरिणामी, दुःख परिणामी नेणोनिया. तिने राम लक्ष्मणाच्या मागे त्या हरिणाला घरी आणून देण्याचा लकडा लावला. त्या सुवर्णरत्नमय मृगाला घरी घेऊन या, मला त्याच्या कातड्यापासून चोळी बनवून ती घालायची आहे, असा बालिश हट्ट सीतेनं धरला. राम आणि लक्ष्मणाला यामागे रावणाचं कपट कारस्थान आहे हे कळून चुकलेलं होतं. त्यांनी तिला तिच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण सीतेनं काही ऐकलं नाही. आणि मग गृह आणावया मागे हरिणामी, दुःख परिणामी नेणोनिया. पुढे याचे काय दुःखद परिणाम होणार आहेत याचा विचार मी केला नाही आणि मी मागे लागले. आणि राम लक्ष्मणानं काय केलं? मला माझा हट्ट पुरवण्यासाठी शेवटी श्री प्रभू रामचंद्र धनुष्यबाण घेऊन त्या हरिणाच्या मागावर निघाले. आणि मग लक्ष्मण माझं रक्षण करण्यासाठी इथे राहिले माझ्या घरी. लक्ष्मण थांबले, मागे कुटीमध्ये थांबले. माझं रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाला ठेवून धनुष्यबाण घेऊन श्री रामचंद्र त्या हरिणाच्या मागावर निघाले. ते हरिण शोधायला ते गेले. हरिणाचा पाठलाग त्यांनी सुरू केला. तेव्हा या पूर्वार्धामध्ये कवितेच्या आपल्याला हे दिसतं की सीता लक्ष्मणाबद्दल प्रशंसोद्गार काढते, कौतुकोद्गार काढते. म्हणते की माझे भाऊजी हे अतिशय चांगले गृहस्थ आहेत, त्यांनी माझी खूप सेवा केली आणि ते सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत आहेत, ते धनुर्धर आहेत. आणि अशा माझ्या भाऊजींच्या पाठीमागे जेव्हा शूर्पणखा लागली तेव्हा त्यांनी तिचं कान आणि नाक कापून टाकले. आणि तो अपमान सहन न होऊन शूर्पणखा जेव्हा आपल्या भावांकडे गेली तेव्हा त्या भावांनी कपट कारस्थान करायचं योजलं आणि एका मायामृगाला पाठवून दिलं. आणि त्या मायामृगाचा शोध घेण्यासाठी रामांना मी त्याच्यामागे वनवासात पाठवलं, जंगलात पाठवलं. आणि मग नाईलाजानं प्रभू रामचंद्र तिकडे निघून गेले आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी पुन्हा माघारी राहिले. तर अशा तऱ्हेनं या भागामध्ये सीता लक्ष्मणाचं कौतुक करते आणि लक्ष्मणाचा आपल्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करते. बाकीची कविता आपण पुढच्या वेळेस पाहू आणि काय घडलं पुढे
मायामृगाच्या मागावर गेल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या हरणाला घेऊन येऊ शकले का, की त्या हरणाला त्यांनी ठार मारलं किंवा काय झालं, हे सगळं आपण पुढच्या वेळेस पाहू. धन्यवाद.